तुझ्या हृदयाची हलकीच उडी प्रणयाची हुरहुर मनी मिलनाची हुरहुर मनी मिलना शांत आहे की खरं सांग. नाही मला तूच गरीब वाटतो तिच्यापेक्षा गरीब. तिचं वाटत नाही रे. आणि बरी आहे अशीच धट्टच राहिले चांगले राहायला म्हणजे कसं आहे संसार छान होतेत की नाही. बायकांना अजिबात गरीब व्हायचं नाही की नाही का. रेखा रेखा तू गरीब आहेस का. नाही नाही रेखा गरीब नाही. रेखा जर गरीब असली असती तर आपल्या भाऊचं एवढं मोठं डोळा जेवढंच केली नसती. बायकांमध्ये एक डेअरिंग असते सगळ्या गोष्टीची आणि बायकांनी अशीच डेअरिंग ठेवली पाहिजे. जोरदार टाळ्या आमच्या रेखा आणि सगळ्याच बायकांनी अशीच डेअरिंग ठेवा जिथं तिथं फक्त आपलीच हवा राहू द्या आहे की नाही. जडसोंडीला राग यायचं काहीच काम नाही. चला गणपती गणेश वंदना आणि आईचा जोगवा जोगवा घेऊया आणि त्यानंतर लगेच राणीचं डोहाळ जेवण साजरं करूया. गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यगणक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय. आईचा
किती छान 10 वेळा फास्ट म्हणायचंय. तुमच्याकडे बघून ह्या शिकणार आहे आणि जिने छान म्हणलं तिचा नंबर पहिला आहे. चला. दळण जरा जाड दळा, जरा दळण जरा जाड दळा, जरा दळण जरा जाड दळा, दळण जरा जाड दळा, जरा तुमचं ते थांबायचंय, थोडं फास्ट म्हणायचंय. दळण जरा जाड दळा, तसं तर कोणाला येते मग. फास्ट म्हणायचं. स्वाती स्वाती फास्ट म्हणायचं माझ्यासारखं. दळण जरा जाड दळा, दळण जरा जाड दळा, दळण जरा जाड दळा, दळण जरा जाड दळा. फास्ट 10 वेळा म्हणा. दळण जरा जाड दळा, दळण जरा जाड दळा, दळण जरा जाड दळा, दळण जरा जाड दळा, दळण जरा जाड दळा. हा 10 वेळा फास्ट म्हणायचं. प्रयत्न छान होता स्वातीचा. स्वातीसाठीच जोरदार टाळ्या. आता मग याची नाव काय म्हणली? जान्हवी. नाव किती छान ठेवले ग. नवऱ्याची लाडकी आहे वाटतं तू, आहे की नाही? जान्हवीची एक सिरियल होती बघा, बोलतो म्हणजे ती एक सिरियल होती जान्हवीची. तुझ्या नवऱ्याचं नाव किती होतं? तुझ्या नवऱ्याचं नाव काय? मयूर आहे. आलाय का इथं? कोणता आहे मयूर? आपल्या बायकोचा व्हिडिओ सगळ्यांचंच केलं असतील काहीच. तुझंही नाव छान आहे, बायको छान आहे. लेकरूचे झाले का काही मला करण्यासारखा कार्यक्रम? 2 लेकर झाले का? दुसरं आहे का? वाटलं ना. पहिलं काय? आता मुलगा उद्या त्याचं बारसं मीच करतो. लवकर होऊ दे. जान्हवी तुझं नाव खूप छान आहे. मी जान्हवी 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 म्हणत आहे. आता जान्हवी तिला वाक्य बदलूया आपण. श्रुतीची पुत्री कृती. हे तुला 3 वेळा म्हणायचं. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. हे तुला 3 वेळा म्हणायचं. नाही पहिलं म्हणून नको. तुझ्या नवऱ्याचं लक्ष आहे आणि कृतीच म्हण, बाकी काहीच म्हणू नको. बाकी बायकांना ते काय पाहिजे असतं जे मला वाटते ते. बायकांना वाटते हिला कधी म्हणाल बाई ते, कधीला कृतीच म्हणायचंय. श्रुतीची पुत्री कृती. हा काय नाही सांग रे मयूर कशी येईल म्हण म्हणते. नाही काय काही नाही म्हणलीस तर म्हणलीस, कोणावर राग असेल काम. हा श्रुतीची पुत्री कृती. हा 3दा म्हण, फास्ट म्हणा. आणि इकडं माझ्याकडे बघून म्हण. नाही येते का? येते येते रोजच म्हणतात बायका. हा काय 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 तू कृती श्रुतीची पुत्री, श्रुतीची पुत्री, श्रुतीची पुत्री, श्रुतीची पुत्री कुत्री. हे म्हणायचं नाही, कृती म्हणायचं. हा श्रुतीची पुत्री पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. तिघींसाठी जोरदार टाळ्या खाली बसून द्या. राहायला पाहिजे. काकू म्हणजे लवकर जा, कोण बघायला
आपल्या सगळ्याच बायकांचा घ्यायचा आहे. काही जणांचं वाळवण भिजत असेल, काही जणांचे कपडे घरी भिजत असतील आणि हीच आपल्या आयुष्यात घाई आहे. म्हणून हे गाणं सगळ्या बायकांचं असल्यामुळे जोरदार टाळ्या वाजून द्या. आता बघूया ह्याच्यानंतर एक गाणं आहे. लव्ह मॅरेज झाले का शरद? शरद तू पावसाचं टेन्शन घेऊ नको. तुझ्या बायकोचं डोळा गेला की पावसाचं टेन्शन घेऊ नको. सामान उचलायला खूप लोक आहेत हा. आणि आयरन मॅरेज झाले ना, मग आयरन मॅरेजच आपण गाणं दाखवूया. आमच्याकडे एक लव्ह मॅरेजचं गाणं आहे, पण ते गाणं आता आपल्याला गडबडीमुळे पुढे घ्यायला लागले कारण की तुम्हाला भुकायला लागले असतील. आता ह्यांचं लग्न कांदे पोळी खाऊन जमलेलं आहे की नाही का? लव्ह मॅरेज झाले खोटं बोलते. आयरन मॅरेज झाले. हा कोणतं माहेर आहे तुझं? हा घेऊ ग काय गाव आपलं काय काय कोणतं असेल सगळं झालं सगळं झालं. मला किती मुलं असतं मग ऐकू गेलं काय विचारायचं हा. तर काही पण आता तुझं कांदे पोळी खाऊन लग्न जमले का? सासूवर घालून घातलं कांदे पोळीच करते. खरंच लव्ह मॅरेज नाही ना? आयरन मॅरेज झाल्यामध्ये त्याचं मला खोटं खोटं वाटायला पण काय केलं. लव्ह मॅरेज आहे का? तिच्या आई आणलं म्हणून मला वाटू लागलं थोडा सोडतो हा. त्याच्यामुळे नंतर लव्ह मॅरेज आहे का आयरन मॅरेज आहे सांगून टाका. ह्याच्यात काय आता येत होऊ लागले एवढं काय टेन्शन दिलं. थोडंच मी तिच्या बाहेर जाऊन सांगणार आहे. लग्न झाले कांदे पोळी खाऊन झालं. कांदे पोळी एवढा हाताला मला फरक कुठं काहीच कळत नाही. आता बघूया आयरन मॅरेज झाले. आता बघूया आमच्याकडे दुसरी किती एक शरद आहे. एवढ्या गाण्यापुरतं आम्ही त्यालाच उठवणार आहे का तू डान्स करतो? हे शरद करतो आम्ही एवढ्या गाण्यापुरतं. हे गाण्यापुरतं शरद आहे आणि मी होणार आहे राणी. बघा आमच्या राणीनं शायद मेरी शादी का दिल में आया शायद मेरी शादी का
बाकीच्या बायकांना काहीच कळत नाही आहे ते 4-5च हुशार आहे त्याच्यात बाकीच्या कोणीच हुशार नाही. मुलगा होणार तुला मुलगाच वाटते आता बघूया इथं भगवंताची काय इच्छा आहे ते आणि जे होईल ते निरोगी सुदृढ आणि संस्कारी बदल वाईट बोलू नको आणि शेवटी बहीणच आहे. शरद तुला सांभाळून घेते की नाही राणी येतेच ना त्याचा स्वभाव तसाच वाटते पण तू त्याला सांभाळून घे बाई. हा आता बघायचंय आत्याचा मान आहे झालं तरी बाळाचं नाव आमच्या रेखा ताईलाच ठेवायचंय. रेखा तुझं खूप खूप कौतुक आहे. जाऊ दे देवाला वाटलं की तू खूप शांततेची आहेस म्हणून देवानी पाऊस टाकलेला आहे इथं. त्याला म्हणलं की वाटलं की त्याला रेखा खूप समाधानी आहे कोणत्याही गोष्टी समाधानी घेणारीच रेखा आहे. आणि रेखा तुझे मिस्टर कोणते सुट्टीवर नाहीत का? हा ते गेले बरं जाऊ दे रेखा तुझ्या नवऱ्याचं तुझं खूप कौतुक आहे. आपल्या भाऊजाईचं तू छान पद्धतीनं डोळा जेवण साजरं केलंस आणि असंच दुसरे भाऊ आहे वाटतं ते गाडी तुम्हाला न्यायला त्याचं लग्न झालं का? हा त्याचं लग्न मात्र वातावरण बघून काढ आणि त्याच्यात बायकोचं डोळा जेवण कुठेतरी आधीच जागेची व्यवस्था कर आणि यांना जीव घालून बसव. हे बघ जेवायची घाई सुरू झाली बिचारा बायकांची आहे की नाही काय करते त्या कधी घरी गेल्यावर खूप काम असते बायकांच्या मागे. आता शरद तुला तिचे डोळे झाकायचे असं खांद्यावरून एक हात टाकायचं असे डोळे झाकायचे तिचे. हा तिच्या डोळ्याचा फक्त मेकअप करा करू नको आदर जा एक हात असा एक हात असा आणि आता तू समोर जा आणि ताट थोडी गोल गोल फिरवून उजव्या हाताने राणी एक बघ मुलाचा कौल जास्त गेलाय आणि मुलीवाल्या कमी आहेत त्याच्यामुळे बघूया आता भगवंताची काय इच्छा आहे ते. राणी आता उजव्या हाताने एक वाटीचं उघडायची एक वाटी चला समोर तुझ्या ताट आहे राणी. हा समोर आता बघ काय तू मुलगा पाहिजे का मुलगी भगवंताची काय इच्छा आहे. मुलगाच म्हणल्या त्या काकू 100% समोरच्या वहिनी आहेत त्यांचं काय आता देवाची काय इच्छा आहे. जिलेबी आम्ही म्हणली होती की नाही मुलगीच होणार आहे मी तर काय तू जान्हवी म्हणली होती हो जान्हवी म्हणली होती म्हणजे मुलगीच होणार होती. हा चला जिलेबी एकमेकांना खाऊ घाला खूप सुंदर आहे. सगळा आपला सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही शेवट घेत असतो कार्यक्रम खरंच आपला अर्धवट झालाय. आणि आवडे राणी तुला हा जान्हवी आणून देईल तुला जान्हवी आणून देईल तुला. बघूया आता जान्हवीनं काय आणलंय ते आणि बघूया आता आमची राणी ते खाणार आहे की नाही. हा काय आणलंय जान्हवी तू आमच्या जान्हवीच म्हणली होती तिला माहित आहे कोणाला काय होणार आहे ते हा हे की नाही जान्हवी. हा जान्हवी तुला मुली आवडतात तुला मुलगीच आहे आणि दुसऱ्या नाता पण मुलगा होती एक मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे भावाला बहीण आणि बहिणीला भाऊ आणि भगवंतानं तुझ्या दोन्ही इच्छा पूर्ण कराव्यात आणि मुलगी तर झालेलीच आहे आमच्या राणीच्या सुद्धा कराव्यात. हा आणि जान्हवी काय आणले तू राणीसाठी आईस्क्रीम. बघा जान्हवीनं छानसं आईस्क्रीम आणले तिला मयूरनं आईस्क्रीम छान फ्लेवरचं घेऊन दिलं तर राणी बाबा किती बदमाश आहे. थंडगार आईस्क्रीम नको मला चॉकलेट कोल्ड कॉफी हवी मला चॉकलेट कोल्ड कॉफी हवी मला. काय काय आवडे राणी तुला ह्या ताई आणून देतील तुला. तुम्ही कोण राणीच्या तुमचं नाव राणीचं आहे तुम्ही राणीचा कोणतं राणीच बोलला तुम्ही नातं तिथं सोबत नाटक आहे मैत्रीण शेजारी मैत्रीण. बघा या मैत्रिणीचं नाव राणीच आहे. राणी खरं राणी जास्तच काय घेतं सगळ्या आणि राणी तुम्ही आता मी सांगितलेला पदार्थ सांगायचा कुठे राहता तुम्ही इथंच राहता ना. हा काय आणलंय तू तुम्ही राणीताई या राणीसाठी ती सांग मला. बघा राणीने या राणीसाठी काय आणलं बघा राणी किती लाडकी आहे आणि आपल्या सगळ्याचं जर नाव राणी ठेवलं तर किती मजा आली असती. बघूया आता राणीची इडली सांबर ती राणी खाणार आहे का पण ही राणी किती नाटकी डोळायला लागेल बघायला. इडली सांबर नको मला चायनीज नूडल्स हवाय मला चायनीज नूडल्स हवाय मला. काय काय आवडे राणी तुला तुम्ही पण राणीच्या मैत्रिणीच खूप आल्यात. मैत्रीण आणून देईल तुला कुठं राहता तुम्ही यांच्याच रूमच्या पाठीमागे राहतात. राणी कशी आहे स्वभावाला छान आहे का छान आहे ना. हा सगळं तुम्हाला सगळ्यांना बोलते ना हा बोलते तिला चांगलं बोलत जा उद्या लेकरून झालं की आणि तुमच्याकडे घंटाभर सोडलं तर नीट सांभाळायचं आणि पुन्हा राहिलेले 2-3 महिने विचारून खाऊ घाला अशी फजिती नको. हा आता बघूया काय आणले तुम्ही राणीसाठी पनीर मसाला. बघा त्यांचं म्हणणं लेकरू कंटाळले म्हणून त्यांनी हॉटेलची पनीर मसाला भाजी मागवली तरी राणी बघा काय म्हणते ते पनीर मसाला नको मला मिसळ पाव मसाला हवाय मला मिसळ पाव
काय आणले ते काय आणले तुम्ही काय आणले तुम्ही आमच्या राणीसाठी पुरणाची पोळी बघा कुठे राहता तुम्ही इथंच राहतात आणि त्यांचं म्हणणं काय डोहा जेवणाचं निमित्त आहे, आपण पुरणाची पोळी करून घेऊन यावी म्हणून त्यांनी पुरणाची पोळी आणली. तर पोळी बघा काय म्हणते ती पुरणाची पोळी नको मला नको मला पाणीपुरी हवी मला पाणीपुरी हवी मला काय काय आवडे राणी तुला नणंदबाई आणून देतील तुला नणंदबाई आणून देतील तुला. नणंदबाईचाच मान आहे, नणंदबाईलाच आपल्याला जिलेबी सांगायची. आता राहिलेले जे तिचे 2-3 महिने आहेत तर तुम्ही विचारून खाऊ घाला अशी फजिती नको. काय आणले रेखा तू राणीसाठी जिलेबी आणली रेखा खरंच खाऊ घालत असते बघा. एवढं मोठं डोळा जेवण आहे आपल्या बरोबर तिच्या बरोबर आपल्याला सुद्धा सगळ्यांना खाऊ घालू लागली. आणि हे गाणं आता कुणाच्या डोळा जेवणा गेले की आपण म्हणत नाही म्हणून हेच गाणं आता आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवत आपण राणीसाठी म्हणूया. चला झुणका भाकर नको मला पिझ्झा बर्गर हवाय मला झुणका भाकर नको मला पिझ्झा बर्गर हवाय मला काय काय आवडे राणी तुला सगळे आणून देतील तुला चला आता इथंच आपण थोडा कार्यक्रम थांबूया. आपण सगळ्या मैत्रिणी समूहात एक डोहा जेवण घेऊया. शरद आता तू गेलास तरी चालेल तिकडे चल राणीकडे येतो. चला सगळ्या बायकांनी एक राऊंड करायचा आहे गोल आणि मध्ये एक डोहा जेवण घ्यायचंय. चला गोल
जळा